स्थैर्य फलटणकरांचं हक्काचं व्यासपीठ। आप्पा तर आम्हाला बोलून दे भाऊ। आता मंडळी बराच असा उशीर झालेला आहे। संजीव राजांनी तर सर्व इतिहास तुमच्या समोर डोळ्यासमोर ठेवलेला आहे की किती खोटारडेपणा या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर आला। आमदार साहेबांनी त्यांच्या परीने काय घडलं गेल्या 20-25 वर्षात माझ्या कारकिर्दीत हेही सांगितलेलं आहे। असं आहे, साखरवाडी कारखान्याचं जवळजवळ 4था सीझन आता सुरू व्हायची वेळ आलेली। साखरवाडी कारखान्याला गतवैभव प्राप्त होण्याची वेळ आलेली आहे। आणि साखरवाडी कारखाना हा साखरवाडीसाठी नाही आहे, संबंध तालुक्यासाठी कारखाना आहे। साखरवाडी हे स्थळ आहे आणि याचा जास्त फायदा साखरवाडीला मिळतो आणि साखरवाडी गाव मोठं होत जातं। ह्याच्याहून साखरवाडीला आपली जबाबदारी जर कळत नसेल की आपल्यावर संबंध तालुक्याच्या बागायतदारांचं भविष्य अवलंबून आहे आणि त्यासाठी इतकं सगळं करून माझ्यासमोर एक नेहमी प्रश्न पडतो की साखरवाडी या परिसरात होळ असेल, मुरुम असेल, अजून कुठल्या 2-3 रावड्या असतील, अजून काय असेल, या उत्तर पश्चिम भागातल्या आपण कारखान्याच्या क्षेत्रात, बागायत क्षेत्रात आम्ही कुठं कमी पडलो एवढं मला कोणीतरी उठून सांगा ना। कोणीतरी उठून सांगा की रामराजे तुमच्याकडनं एवढं राहिलं आहे। बरं माझ्याकडनं राहिलं असेल, कोणाचं नुकसान तर केलं नाही। एक माणूस मला दाखवा की त्यांनी राजकीय सत्ता एवढी वर्ष, 15 वर्ष मी मिनिस्टर होतो, हे 4 वर्ष खासदार झाले तर त्यांनी किती घरं बर्बाद केली याची तुम्हाला यादी मी आज ना उद्या देणार। या माणसाने 5 वर्षात घरं बर्बाद केली आणि दुसऱ्यांनी ती चुका केल्या, त्यामुळे तुमचे संसार बर्बाद व्हायची वेळ आली। या बर्बादीतनं मी तुम्हाला वाचवलं। मग मीच तुम्हाला एक प्रश्न विचारतो आणि स्पष्ट विचारतो की मी एवढं काम करून तुम्हाला बोलायचे मला अधिकार आहेत का नाहीत एवढं सांगा फक्त। आणि मग तुम्ही राजकारणात का कमी पडता? तुम्ही मतदानात हे डोळ्यासमोर का ठेवत नाही? मग तुम्हाला तुमचे गटतट आठवतात, मग तुम्हाला हा या आठवेल, तो आठवेल, कोण पैसे घेईल। मी मागे पुढे बोलणारा माणूस नाही। या तालुक्यात किती पैसे वाटले गेले, कसे वाटले गेले, कसे पैसे फेकून दिले गेले, दरवाजावर टकटक करून 500-500 रुपये वाटले। लोकांना माहिती नाही कोणासाठी पैसे आलेत, कशासाठी आलेत। आणि एवढं केल्यानंतर खरा प्रश्न तुमच्यासमोर या इलेक्शनमध्ये हा कोण जो आहे त्याचं नाव काय मलाही माहीत नाही, कांबळे का काहीतरी आहे, तर बोलतोय पिटवा। हॅलो, त्यामुळे विषय असं तयार राहतो की एवढं करून आपल्याला काय मिळालं? ठीक आहे, मला तुम्ही 3 वेळा संधी दिली, संधीचं सोनं केलं। 96 साली मी मंत्रालयातनं, मी नाव घेणार नाही, त्यांना फोन करून सांगितलं 96 सालची या साखरवाडीची पिण्याची पाण्याची व्यवस्था कोणाला आठवते का बघ, आठवते का बघ। पहिलं तुमचं पिण्याचं पाणी आर पाटलाला आणून आपण त्याचं भूमिपूजन घेतलं। कुठं कमी पडलो मी मला सांगा। ग्रामपंचायतीला तुम्हाला सांगितलं की तुम्ही हे करू नका। ज्या माणसाच्या नादाला तुमचे हे 9 जण लागलेत, या माणसाच्या हातनं स्वतःच्या स्वार्थापलीकडे काही झालेलं नाही। कमीच आली नसती तर याला स्क्रॅप मिळालं असतं। मला नावच घ्यायचं नाही आहे खरं। मला बऱ्याच जणांनी सांगितलं की तुम्ही नावं घेऊन त्यांना मोठं करता। काय बोलायचं तुम्हाला? आता काय मी कुठल्या तोंडाने सांगू की तुम्ही हे करा, करू नका? मी तर करून दाखवलंय। जे शब्द तुम्हाला बाजार समितीच्या तुमच्या बाजार ग्राउंडवर मी 96 साली दिले, त्यातला ह्या परिसरातला फार थोडे प्रश्न तुमच्याकडे राहिलेले आहेत। तुमचं सगळं भविष्य या 30 वर्षात घडलेलं आहे आणि तुमच्या पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला हे भविष्य ठेवायचं आहे का नुसतं आपल्याकडे येऊन आपलंच मटण खाऊन, आपलेच संसार बर्बाद करून त्याच्या मागे जायचं आहे? अजून त्या खासदारांनी दुसऱ्याच्या कारखान्याबद्दल बोलावा कशा?
दारू साहेबाला फोन करायचे, साहेब अजून मंत्र्याचं नाव मी घेणार नाही, कारखाना बंद करू, अमुक करू, तमुक करू, तुमच्या कामगारांनी आम्हाला मतदान करायला पाहिजे. अहो किती ब्लॅकमेल. तुम्ही काय केलं हे स्पष्ट सांगा, दुसरं काही या माणसाने केलेलं नाही. जे मी केलंय त्याच्यात जे अर्धवट राहिलेलं होतं ते ह्याच्या काळात पूर्णत्वाला नेण्याचा प्रयत्न झाला आणि राजकीय हेतूने झाला. ज्यांनी हे नीरा धरण कमी पैसे दिल्यामुळे आडलं त्याच लोकांनी ह्या धरणाची टेंडर काढली. इथपर्यंत ठीक आहे, मला बोलायचं नाही कारण माझे अजून काही काम अडकतात म्हणून मी काही जास्त या राज्य पातळीवरच्या कुठल्या नेतृत्वाबद्दल बोलणार नाही. अरे माझी तुम्हाला विनंती आहे की माझं काम पटलं नसेल, तुम्ही मला नाही म्हणला, अरे प्रश्न माझा कुठे आहे? मी माझ्यासाठी मतं मागायचं 2009लाच सोडून दिलेलं. मी मतं मागतोय, दीपकरावांच्यासाठी मागेन, अजून कोणासाठी तरी मागेन, संजीवराजांसाठी मागेन. हे कशासाठी मागतो? तुमची जर राजकीय ताकद देण्याची इच्छाच नसेल तर मग खंडाळ्याच्या गेस्ट हाऊसमध्ये माझ्याकडे आला का? एवढं उत्तर तर कोण देईल? कशासाठी मी बोलवलं होतं तुम्हाला? तुम्ही या तिकडं, नावं सगळी मला डोळ्यासमोर दिसतात. उलट मी तेव्हाही नाही नाही म्हणत होतो. 17, 18, 19 वर्ष प्रल्हाद पाटलांनी तुमच्या आयुष्याची शिमगा करून टाकलात. तर कामगारांच्याकडे पैसे नाहीत, इथे इलेक्ट्रिसिटीत पैसे नव्हते कामगारांना, तर ते कसे मिळालेत मला माहिती आहे. माझ्याकडनं तुम्हाला 6-6 महिन्याचं एक्सटेन्शन मिळालं आहे म्हणून तुम्हाला कामगार कॉलनीत पैसे मिळाले. अजून किती सांगू? अहो या गेटवर गाडे साहेबांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला ताकद द्या, तर आम्ही गेटवर येऊन बसलेलो. इथं संघर्षाची वेळ आली या परिसरात, तेव्हा कोणी दुसरं आलेलं नाही, नेतृत्व आलेलं नाही, फक्त रामराजे नाईक निंबाळकर आणि त्यांचे 2 भाऊ कायमस्वरूपी तुमच्या मागे उभे आहेत. मग आम्ही राजकारणात कमी पडतो कुठं? कशातच आम्ही कमी पडत नसलो तर मतदानाचं का तुम्ही कमी पडतो? मला कारण कळून द्या. कारण तुम्हाला देता येणार नाही, कारण मला जे कळतं की भूलतापाला तुम्ही बळी पडता. एकमेकातले जे संघर्ष आहेत, मग ह्याचं झालं तर याचं वाढेल, त्याचं झालं तर त्याचं वाढेल. एक कुठंतरी यावेळेस थांबा. आपल्याला आपल्या भविष्यासाठी लढायचं आहे की नाही हा निर्णय आजच्या सभेत तुम्ही घ्या. विकासाला आज यादी शंकररावने वाचून दाखवलं. कुठं आम्ही कमी पडलो? सत्तेच्या बरोबर राहून गेले 25-30 वर्ष आपण एकासाठीच सत्तेबरोबर आज राहिलेलो आहोत की आपलं तालुक्याचं भविष्य हे व्यवस्थित राहावं. अहो 1957 साली मी पहिले साखरवाडीत आलो होतो. किती बाळासाहेब तुमचाही जन्म नसेल. 1957 माझ्या बहिणीची स्कॉलरशिपची परीक्षा इथं होती. तेव्हापासून मी साखरवाडीचं वैभव, त्याच्यानंतर वैभव लयाला जाऊन स्मशान आणि स्मशानातनं बाहेर काढून आज 20,000 टन पर डे एवढा कारखाना उभा करायची शक्ती असलेली माणसं तुमच्यासमोर आणून ठेवलेली आहेत. त्यांना तुम्ही संरक्षण देणार आहात की नाही याचाही निर्णय तुम्हाला करायला लागणार आहे. उगाच काहीतरी उगाच काढायचं, माझं हे राहिलं आहे, माझं ते राहिलं आहे, माझं जुनं राहिलं आहे, माझं पुढचं राहिलं आहे. अरे पण ते होईल ना. ज्याला करायचं होतं त्यांनी त्यातलं एकही केलं नाही, त्यांनी केलं असतं. प्रल्हाद पाटलांनी याच्यातला कुठला प्रश्न सोडवला एवढं मला सांगा ना. ते आज मला म्हणतात की रामराजांनी फसवलं. मी तुमच्या दारात आलेलो नव्हतो पाटील. धनंजय पाटील माझ्या घरी ते कागदपत्र घेऊन आले होते की या कारखान्याचं संबंध बॅलन्स शीट तरी मला आणून दिलं. मी बोलवलं होतं धनंजय पाटलाला. अजिबात काय करायचं आहे, मला श्रीराम कारखाना होता, माझ्या वाडवडिलांनी काढलेला कारखाना होता, तो मी वाढवत बसलोस. जबाबदारी मुक्त झाली असते, अजून काही करता आलं असतं. म्हणजे 7-8 महिने एक सुप्रीम कोर्टापर्यंत यांच्याशी लढत दिली. त्यांनी काय केलं नाही आपली चेअरमनकी वाचवण्यासाठी. याला काही मर्यादा नाही. आणि आज हेच चाललेलं आहे. आणि आमदार साहेब तुम्ही लाख मोलाचं बोलला की हे कारखाना चालल्याचं काय न चालल्याचं त्यांना काही सुखदुःख नाही. आपलं पद गेलं. इथं तुमच्या बाजारात नाव्याच्या दुकानात बसून काय चालायचं ते मला सगळं माहिती आहे सुरेश दादा. तुम्ही तसं ओळखू नका, मला बरंच बारकावं असतं.
त्यामुळे हे दुकानात तोंड दाखवायला जागा नव्हती, त्याला तुम्ही परत इथं आणून नेता करताय. साखरवाडीला माझी पूर्ण विनंती आहे की एक प्रल्हाद पाटील तरी धरा, नाही ते एक रामराजे तरी धरा. काय एकदाच धरा. परत परत तेच 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 बोलायला मलाही वेळ नाही. मी तुम्हाला मतं मागणार आहे, हे त्या काय त्याचं नाव कांबळे का काय त्याच्या विरुद्ध मतं मागत नाही. हे भारतीय जनता पार्टी विरुद्ध मतं मागत नाही. मी मोदी साहेबांच्यासाठी मतं मागत नाही किंवा त्यांच्या विरोधीही बोलत नाही. मी अमित शहाच्या विरोधीही बोलत नाही आणि मी त्यांच्या बाजूनेही बोलत नाही. आणि मी अपक्ष होतो तेव्हापासून या तालुक्यात पडायचा निर्णय आमचे चुलते संजूभाऊंचे वडील शिवाजीराजांनी सांगितलं की कारखान्याचा आपला तालुक्याचा बोजावरा उडलेला आहे. गडबाजीचा संबंध तालुका, एकेकाळी संपन्न तालुका. आपण त्या काळात बारामतीच्या पुढे होतो. आज बारामती केवळ विकासाच्या दृष्टीने विचार करणारे मतदार आले, शरद पवार साहेबांच्या मागे उभे राहिले, अजितदादांच्या पाठीमागे उभे राहिले, म्हणून बारामतीचा विकास झाला आहे. हे आपल्याला कसं विसरता येतं हे मला कळतं. आज सगळं जे दिसतंय हे पवार साहेबांना राजकीय ताकद बारामतीने दिली की नाही एवढं सांगा मला. पण तुमचं माझं काय बिघडलं आहे का? तुम्ही एक कधी थांबवणार याचंच उत्तर मला पाहिजे. नसेल पाहिजे आपलं सुरवडीला जा. त्याच्याहून चांगला लवकर जर वाटोळं करायचं असेल तर उपळव्याला जा. पण जा कुठंतरी एकाच ठिकाणी कायम राहा. आज सत्ता आहे म्हणून इकडं, आज कारखाना आहे म्हणून इकडं, कारखाना मतदानाला तिकडं, ही चालूगिरी आता मी खपवून घेणार नाही. मी तुम्हाला आपलं स्पष्ट सांगतो, जे बरोबर आहेत ते बरोबर आहेत, म्हणजे नाहीत त्यांना खड्यासारखं वगळण्यात येईल हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. माझ्याच्याने ते होत नाही, माझ्या स्वभावात ते बसत नाही. कारण मी जे केले आयुष्यातल्या 30 वर्षाचा दिवस रात्र तुमच्यासाठी खपलेला माणूस आज आपलं दुःख व्यक्त करण्यासाठी मतं मागण्यासाठी तुमच्यासमोर उभा नाही आहे. मला याचं दुःख वाटतं की मी माझ्या लोकांना का सांभाळू शकलो नाही. मी माझ्या लोकांना का संस्कृतीकडं की ज्याचा विकास महत्त्वाचा आहे, स्वतःचा स्वार्थ महत्त्वाचा नाही. हे मी पाळणारा माणूस, माझा आजोबा पाळणारा माणूस, माझे चुलते पाळणारे माणूस, आमचं सगळं घर हे पाळतं. ही जनता ही जनतेसाठी असतं. राजघराण्यात नुसतं जन्म घेऊन होत नाही आणि स्वतःला राजा समजून राजघराणा होत नाही. राजाची भावना ज्यांच्या मनात असते त्याला राजघराण्यात जन्म घेण्याची गरज नसते. राजा हा दुसऱ्यासाठी जन्माला आलेला असतो. आणि अशा वेळेस अशा परिस्थितीत की आज सगळं पलटलेलं आहे. काय तुम्ही बोल, आज दुपारी जी तुम्ही आला नाही लोक फारशी, मी जास्त बोलवलं नाही. पटेल नावाचा एक तज्ज्ञ हत्ती गवत जे असतं त्याच्यापासून आपल्याला गॅस तयार करून हत्ती गवताची लागवड करण्यासाठी तो म्हणाला की एवढं मोठं कृषी विद्यापीठ आणंदमधला, म्हणजे जिथं ही डेअरी आहे ना गुजरातची कुठली अमोल, तिथला माणूस तो बघून चकित झाला. त्यांनी सांगितलं की हत्ती अहो हे उसाला पूरक असं हे तयार होणार आहे, मी पर्याय म्हणणार नाही. 3 महिन्यांनी तुम्हाला हे कापायला मिळणार. प्रल्हाद पाटलाला का हो हे कधी जमलं नाही. प्रल्हाद पाटलाला शेती महामंडळाच्या कामगारांचं चेअरमन कन मधुकर भिशेनंतर मिरवायला मिळालं, इथपर्यंत समाधान. कुठला प्रश्न शेती महामंडळाचा सुटला प्रल्हाद पाटलांचं, एवढं मला समजावून सांग. या खासदारांनी दिल्लीतनं किती पैसे आणलेत. ते पालखी मार्गाचे पैसे आपल्याला सांगतो. पालखी मार्ग हा काय फक्त फलटण तालुक्यासाठी होता का? हा आळंदीपर्यंत होता. हा मोठ्या 4-5 तालुक्याचा 2 जिल्ह्याचा प्रश्न ते मी आणलं. अरे तू काय आणलं? काय तर गडकरी साहेबांच्या बरोबर विमानातनं फिरला, त्याच्यात हवाई सुंदरी होती का नव्हती ते तरी सांग. काय हा माणूस राहू, हे काय सोपं आहे का हो सगळं? त्याच्याबद्दल बोलायला तर मला तर कंटाळा झाला आहे. मी आपलं तुम्हाला खरं तर सांगतो, सासवडला येतो दत्ता बापू बसलेत, बोलायचं ते मी व्यवस्थित बोललेलो आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल कुठलाही वैयक्तिक राग नाही. त्या माणसाने कधीही कार्यकर्त्यांच्या बाजूने उभा राहिला नाही. आगवण्याचं त्याचं पैशाचे व्यवहार होते का नव्हते हे बघायचं मला काही कारण नाही आहे. मला जे दिसलं यूट्यूबवर, आगावड्याच्या मुली आत्महत्या करायचा प्रयत्न करतात,
आणि त्याला जर हा म्हणत असेल की तुम्ही सुरुवात केलं, त्याच्या बायकोला फोन करून सांगितलं त्या आगावड्याच्या की हे तुम्ही सुरू केले, त्याचा शेवटही मी करणार आहे, अशा माणसाला तुम्ही मतं टाकता. तुम्हाला मुलं बाळा नाहीत, तुम्हाला नातवंड नाहीत का? 500 रुपये दिले म्हणून लगेच सगळं पुढचं झालं? अरे कुठंतरी तुम्ही विचार करा की हा माणूस आहे का कोण हैवान आहे? मला म्हणतोय मी मुंजा आहे, हा वेताळ आहे. अहो काय बोलतो आपण? वयाचा आदर नाही. आपण ज्या घरात जन्मलो त्याच्यातलं सर्वश्रेष्ठ घर हे आमचं. तर ते म्हणते 2 संस्थानं होती, एक मलठण आणि एक फलटण, आणि हिंदूराव तिथला राजा आणि याचा बाप निळकंठराव तिथला राजा. आता काय बोलायचं? आता इतिहास लिहायला लागलाय काय? त्याचं काय बोलत असतो? काय गोळ्या बिळ्या खातो का काय? मला काय कळत. आणि पाण्याचा प्रश्न संजीवा बोलले खरं. तुम्ही एवढे बागायतदार आहात, एकाचा ऊस तरी कमी झालाय का? एकर हात वर करून सांगा. माझा ऊस बारामतीला पाणी गेलं म्हणून माझा 5 एकर होता, तो 4 एकर झाला. आहे हिंमत? आता वाढला तर मग काय पाणी चोरल्याशिवाय वाढतोय का? हवे निरादेवरचं पाणी त्याने जरी बारामतीने घेतलं तरी आपल्याला कमी पडत नाही. त्याचं कारण असं आहे, पत्रकार बंधू हे नीट लिहा, चौकट जमली तर टाका पवार साहेब. आणि हे बोललो मी सासवडला, कोणी लिहिलं नाही की आपण जे हिशोब काढतो, नीरा नदी भीमेला मिळते, भीमा नदी कृष्णेला मिळते, आणि कृष्णेला सांगलीच्या बॉर्डरवर राजापूरचं एक बंदर आहे, तिथं CWCचा 1 मीटर आहे. तिथं सबंध कृष्णा खोऱ्यातलं पाणी एकत्र होतं, कोल्हापूरमधनं, सांगलीमधनं, पुण्यामधनं, आपल्याकडनं, सातारकडनं, आणि त्याचा हिशोब CWC काढतं आणि लवादाप्रमाणे जातं. तर आपण शहाणपणा असा केला की खरीपाचं पाणी जे असतं ते तुम्हाला आता मिळतंय, मिळालं मागच्या वेळेस, खरीपाचं मिळालं का नाही एवढं सांग. हे आम्ही दाखवतच नाही. बारामतीने घेतलं, काय बिघडलं? आपलं पाणी आपल्यापर्यंत गेलं. हे बारामतीत काही गेलेलं नाही, अर्धा पाऊण TMC जास्त गेले. आणि ह्यांनी तर सांगोल्यात अहो कृष्णा महामंडळाची स्थापना वगैरे तर हा विषय सोडूनच. मला कृष्णा महामंडळाचं एक चित्र आठवतंय. हे हैराण केलं होतं मी मनोहर जोशी. कमीत कमी 5 आमदार घेऊन आम्ही त्यांच्या उरावर जायचो ना. आम्हाला मंत्रिपद नको, आम्हाला फक्त आमचं पाणी द्या, कारण आम्ही दुष्काळी भागातले लोकप्रतिनिधी आहोत. मोठ्या माणसाला पाडून आम्ही आमच्या लोकांनी काही अपेक्षेने ठेवलेले आहेत. मग तेच मुख्यमंत्री इथं आले, त्यांनी कबूल केलं. त्यांनी पहिली कृष्णा महामंडळाला, काय महामंडळ आहे, कृष्णा महामंडळ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, कर्ज रोखे बाजारातनं घ्यावे, ज्याला शेअर्स म्हणतो आपण. हे शेअर्स घ्यायचे आणि त्यांनी धरणं बांधायची, ही कल्पना मी काढली. या कल्पनेला मर्यादेच्या बाहेर यश मिळालं आणि म्हणून हे सगळं झालं. हे म्हणतात निरादेवरचं पाणी मी आणलं. धरणच झालं नसतं तर पाणी कुठनं आलं असतं? धरणच झालं नसतं तर 66 किलोमीटर खंडाळ्यापर्यंत कालवा आला, तो मीच काढला होता. उलट पक्षी यांचं सरकार आलं तर 10 किलोमीटर लोणंदच्या पुढे या कापडगावपर्यंत पाणी यायची व्यवस्था मी केलेली होती. ती यांच्या सरकारने, तत्कालीन सरकारने सगळ्याला स्टे दिला, त्यात त्या टेंडरलाही स्टे दिला. अहो किती सांगायचं यांचं? हे सगळं जे चाललेलं आहे हे तात्कालिक इलेक्शनसाठी यांचं चाललेलं असतं. आणि आजही ते उभे राहत आहेत, आजही प्रचार करतायत, आज या कांबळेसारखं बुजगावणं उभं करतायत. त्यांना माहिती आहे की आपली पत भारतीय जनता पार्टीच्या दरबारात खासदारकीत संपलेली आहे. आणि जर आमदार निवडून आणला तर मलठणमध्ये जाऊन बाणगंगा नदीत मासे पकडण्याशिवाय दुसरा धंदा राहणार नाही, हे पक्क आहे. आणि त्यासाठी त्यांचा जीवाचा आटपट चाललेला आहे. त्यांना काय करायचं ते करून द्या. मी तुम्हाला माझ्या केलेल्या कामाची पावती आणि तुमच्या भविष्याची जी सुरक्षितता ठेवण्यासाठी यावेळेस मी इथं उभा आहे. या इथं उभा आहे. हे सगळं केलं हे कोणाच्या हातात देऊ? या उपळे गावालाच इथे पगार वेळेवर होतात. इथं युनियनची लोक बसलेली मला दिसतात. युनियनमध्ये स्वराज्य डेअरीची
स्वराज्य कारखान्याचे कामगार घातले गेले की नाही सांगा पहिलवान, घातले गेले की नाही इलेक्शनच्या दृष्टी? खरं का खोटं आहे मला सांगा. कसंही करून पाटलाला तिथं अध्यक्ष व्हायचं होतं, म्हणजे आपलं काहीच राहत नाही, निदान दारू साहेबाला ताप द्यायला तर ते पद उपयोगी पडलं असतं. ही भावना यांनी म्हणायचं कमीच बंद पडतं. आणि आपण म्हणायचं काय, उपळव्यात किती अत्याचार होऊन द्या, किती बिलं मागायला गेलेल्या माणसाचं रक्त सांडून द्या, आम्ही त्याच्या विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही. हे पलटण तालुक्याने राष्ट्रीय कर्तव्य म्हणून गेले 5 वर्ष नाही 10 वर्ष पाळलेलं आहे. आणि ज्या प्रल्हाद पाटलांनी तुमचे संसार बुडवले त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही जर आम्हाला नाकारणार असाल, आता तुमच्यासाठी काय करू एवढं मला जाताना सांगा. आता काय राहिलं आहे करायचं, मला काय करायचं आहे भविष्यात, हे तर ठेवायचंच आहे ठेवायचं. आज CBG सारखी ही CBG तुम्हाला कळेल 15 दिवसात काय बरं. उसा एवढं प्रत्येक बागायतदाराला मी विचारत होतो की तुम्ही का ऊस लावता, का उत्तर मिळतं, त्याच्यात रोगराई नाही, त्याच्यात जास्त बघायला लागत नाही, भाव हे खात्रीचे आहेत इतर पिकांच्या मानाने, या सगळ्या गोष्टी तुम्हीच मला सांगत होता. आज त्या ऊसाच्या जातीतलीच एक जात म्हणून तुम्ही आज 4-5 पांडव समोर गुरासाठी चारता, त्यालाच आपण मुख्य पीक करून त्याच्यापासून नैसर्गिक बायोगॅस तयार करून आणि बाकीचे त्याचे उपपदार्थ काढून महिन्यात नाही एकदा 5 ते 4 वेळा कापणी त्याची कराल, हे पैसे तुमच्या दारात आणायचे का नाही याचाही निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे. हे करू शकतात. आज या रणजित नाईक निंबाळकरांच्या कारखान्यावर आत्ताच तो म्हणतो ना, एशिया खंडातली सगळ्यात मोठी डिस्टिलरी, 900 कोटी रुपयाचं कर्ज आहे. किती, मला तर आकडे लिहिता येणार नाहीत, तुम्हाला कोणाला येत असलं तर बघ. ते कोटीच्या खाली फिरतच नाहीत आणि हे आहे ते घालवतात. अहो मी काय काय ऐकलं या साखर व्यापाऱ्यांच्याकडनं, तुमच्या गोडाऊनमध्ये आता इथं शरदराव बसलेत, गोडाऊनमध्ये बाहेर थप्पी पोत्याची आणि मागं काहीच नाही, आणि ते बँकेला दाखवायचं आणि तेच व्यापाऱ्याला दाखवायचं आणि तीच पोती. अहो खरं का खोटं सांगा मला माऊली, तेच पोतं 4 जणांना विकायचं. आता या कारखान्याचा डबा वाजल नाही तर काय होईल. मी 85 सालपासून पाटलांना सांगतो, हे पाटील हे चुकीचं चाललंय, अत्यंत चुकीचं चाललंय. तुम्ही घातक खेळ करता आणि तुमचा फुगा आज ना उद्या फुटेल. फुटला आणि ते रामराजांच्यामुळे फुटला. मी तुम्हाला सांगितलं हे उद्योग करा, मी तुम्हाला सांगितलं की पैसे कसे इकडून तिकडं फिरवा, मी तुम्हाला सांगितलं धनंजय पाटलाच्या इस्टेटीवर पैसे कर्ज काढा आणि ते कुठं घातले त्यांनी कोणी, मी तुम्हाला सांगितलं 14 कोटी रुपये कामगारांचे थांबवले, कापले तर कापले. त्यातले परवा 7 कोटी मिळाले की नाही सांगा, 3 कोटी कसा. जे उपोषण करते होते त्यांना मी सांगत होतो की तुम्ही पार्टी व्हा. मी प्रल्हाद पाटलाच्या विरुद्ध तुम्हाला केस करायला सांगत नाही आहे, मी PFच्या डिपार्टमेंटच्या विरुद्ध केस करायला सांगतो. आणि ते जर या उपोषणकर्त्यांनी केलं असतं, जे रिटायर झालेले कामगार आहेत त्यांचे जे काही पैसे राहिले होते ते या 4-5 कोटीत सहज निघून गेले असते. शंकर यांनी करायचंच नाही ठरवलं, त्याला आपण काय करू. काही जरी झालं, आता प्रल्हाद पाटलांना पडणारी स्वप्न, प्रल्हाद पाटलांना दुबईमधनं 150 कोटी येणार होते. खरं का खोटं, खरं का खोटं एवढं सांगा. अहो शरदरावला काय तुम्हालाही माहिती आहे, स्टँडवर शंकरराव कोणाचं कोणाला माहीत नाही एवढं सांगा. आणि माझं तर तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही ज्येष्ठ नेते आहात तिथले, तर जरा इलेक्शन होतोपर्यंत स्टँड बंद करा, सगळ्यांनीच करा. नाही तर मी येऊन बसीन तिथे, चालेल का, मला काय वाटत नाही. तुमची दुकानं नाही, माझंच दुकान चालू ठेवा फक्त. आता तुमचे पडून द्या, मग काय करायचंय तुमच्या दुकानाला. माझं दुकान बंद पडलं तर तुमचं दिवाळच आहे. आपा हे कुठंतरी थांबवायला लागणार आहे. आणि ही ताकद आज जी वाया घालवायला लागते, आज एवढ्या सगळ्या भानगडीत CPGचं उडकलंच ना, उडकलं की नाही एवढं सांगा. तुम्ही म्हणणार काय होणार आहे, काय नाही, उसाला पर्याय म्हणून होणार आहे, उसाला पूरक म्हणून होणार आहे. उसाला 50-60 हजार रुपये तुम्हाला मिळतात, एवढेच पैसे त्याच्यातनं मिळणार.
विनासायाच मिळणार आहेत. जे ऊसात कारखान्यात आपण करतो की त्याची कापणीपासून सगळं हे आम्ही करणार, आमची कंपनी करेल आणि ती तुम्हाला देऊन टाकेल आणि ऊसाचं त्याचं जे काय करायचं ते करतील, गॅस तयार करतील, नाही तर खतं तयार करतील, काय करायचं ते करतील. तुम्हाला ऊसा एवढे पैसे मिळाले तर तुमचं भागतंय की नाही एवढं सांगा बस. आणि तेवढी जबाबदारी माझी आहे. त्यासाठी शेतकऱ्यांची कंपनी मी काढणार आहे आणि यावेळेस मीच चेअरमन होणार आहे, आधीच सांगतो. हे बाकीच्या कोणाचं ऐकणार नाही. आणि तुमच्या हातात सत्ता दिली ती त्याचं उदाहरण सुरवली. त्याचं उदाहरण आता नावं घेऊ नका. आज मला आनंद आहे की गाडे साहेबांचे चिरंजीव आमच्याबरोबर आहेत. मुलगा इथं आला, मला फार बरं वाटलं. गाडे साहेबांच्यासाठी तर आम्ही आलो. गाडे साहेब सोडले तर चिमटरावून आमची काय भांडणं होती. कोणाकडे कारखाना जाणार होता, आम्हाला काय करायचं होतं. फलटण आमच्याबरोबर होतं, लोक आमच्याबरोबर होते, दुष्काळी भाग आमच्याबरोबर होता. साखर कारखाना तेव्हा आला नसता असता काय फरक पडला असता. हे सगळं केल्यानंतर गोळाबेरीज इथे एकच आहे की हा निर्णय तुम्हाला फायनल घ्यायला लागणार आहे की आपल्याला विकासाच्या दृष्टीने आणि पुढची पिढीसाठी आपण नको त्या माणसाच्या हातात पैसे देऊन, सत्ता देऊन आपलं भविष्य जे सुधारलेलं आहे, हे काळं कुट्ट झालेलं होतं. मला तुमच्या व्यापाऱ्यांचंही कौतुक वाटतं. व्यापारी होते का नव्हते खंडाळ्यात? होते का नव्हते सांगा ना सुरू. होते की नाही बाळासाहेब? कुठे गेले व्यापारी आहेत? आता म्हणतात रामराजांनी कारखाना चालू केला, इकडची लोकांना संपन्नता आली, पैसे आले, इकडची लोक आता डीमार्टमध्ये जातात, मग आमचं वाटोळं रामराजांनी केलं. ह्या डोक्याच्या पुढे आता काय करू एवढं सांगा भगवान. हे बोलायचं आणि ते माझ्या कानावर येईल असं मुद्दाम बोलायचं, नावं नाही घेणार. इथं कोण कोणाचं हे मला बऱ्यापैकी कळायला लागलेलं आहे. सगळं कळत नाही अजून. बावक्या तर पाठ झाल्यात मला. विनोदाचा भाग सोडा मंडळी. मला चुकतंय कुठे एवढं मला जाणून घेण्यासाठी मी इथं आलो आहे तुमच्यासमोर उभं. 30 वर्ष तुमच्यासाठी दिली. मला पुढची 30 वर्ष तुम्ही सुरक्षित ठेवण्याची हमी देणार आहात की नाही एवढाच खरा प्रश्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला तुम्हाला विचारायचं आहे. आणि कोण कुठल्या पार्टीत जात आहे, आपल्याला काय करायचं आहे, आपलं कोणाशी भांडणं आहे. आपल्याला आपलं तालुक्याचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी जो मदत करेल त्याच्या पार्टीत आपल्याला जायचं आहे. संपलं. तो कोण सुरक्षित ठेवेल हा निर्णय मला काहीतरी द्या की का सगळेच तुम्ही ठरवा. मुंबईत काय चाललंय तुम्हाला स्टँडवर कळतं. मी तुम्हाला सांगतो ते इथंच तिकीट मीठ लावून लगेच कळलं का. ही स्टँड मला परत सत्ता मिळवून दे, तू स्टँडच उठवला नाही तर बघ. अहो 10 गावं बरबाद करतोय तू. आता नितीन शाहूराजांना भेटायला गेलो. असा टिंगलीत विषय निघाला. म्हटलं नितीन किती वाजता घरी जातो तू? मला म्हणला मी 5:30ला जेवतो, 6 वाजता मी स्टँडला जातो आणि शरदराव आणि मी शेवटचे 11:30-12ला घरी जातो. आता ह्याच्या पुढे काय करायचं बाळा. हे आपले व्हाईस चेअरमन. हे तीर्थक्षेत्र आहे. गंगोत्री नाही, यमुनोत्री नाही, ब्रह्मपुत्र नाही. स्टँड हे 10 गावं बिघडवतात बसल्या बस. आणि काय नाही, प्रत्येक नेत्याचं हॉटेल ठरलेलं, जागा ठरलेली, इकडून तिकडं तिकडून इकडं सगळं मला पाठ आहे सर. आम्ही तुम्हाला खरं सांगतोय, मी येऊन बसायला लागलो तर दुकानं बंद होती. तुमच्याकडे कोणीच येणार नाही एवढं लक्षात. बापा माझा ऐका की एकमेकाचे पाय ओढायचं तेवढं थांबा. मी कशाला येतोय की एक आमचं फलटणचं म्हणाला डेक्कनच्या कट्ट्यावर बसलो होतो. अरे मी डेक्कनच्या कट्ट्यावर बसलो होतो का नव्हतो हे तुला माझा तुझा जन्म तरी झाला होता का. ते आहे 150 आमच्याकडे. आणि हिंदूरावने मला कट्ट्यावरून आणलं. आता हिंदूरावसाठी काय बोलू तुम्हाला. हिंदूरावचा संसार 95 ते 99 मी चालवला आहे. तुम्हाला खरं सांगायचं हे बोलू नये दुसऱ्याबद्दल. घर आहे आपलं. हा काय सांगतो मला 1.5 दमडीचा साप होतो. काय त्याला कळते तेच. एवढं सगळं इंग्लिश बोलतो, फडाफडा बोलतो. तू आता कोणाला तरी म्हणला, मी म्हणलं सासवडला की त्याच्या मुली चांगल्याच बिचारा मला भेटल्या. मी गेलो होतो गव्हर्नर.
इथे हे दात वचकत रस्त्यातच उभं होतं. त्याच्या मंडळी होत्या आणि त्याच्या मुली होत्या. त्या मुलींनी आपलं मला नमस्कार केला, मी नमस्कार केला, त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांच्या मंडळी माझ्या मित्राचीच मुलगी, तिला नमस्कार केला आणि पुढे निघून गेलो. तेवढं बोललो की माझ्या मुली कोणी भेटलो यांना. अरे तुला काय करायचं आहे, तू आगवण्याच्या मुली जाळत बसलायस, तेवढं बाहेर काढ की जर. अहो काय त्या आगवण्याचं केलं, त्या आगवण्याबद्दल मला काही सहानुभूती नाही. कार्यकर्ता जपावा का घालवावा एवढं मला उत्तर द्या. आणि एकाने बोलायचं नाही. या तालुक्यातनं एवढं सगळं आगवण्याचं पुराण झालं, एकाने बोलायचं नाही, पत्रकारांनी बोलायचं नाही, कोणीच बोलायचं नाही. अहो ही अजून याच्याहून कुठली दहशत पाहिजे तुम्हाला. तक्रार करायला तयार नाहीत लोक. आणि त्याला जर सत्तेतनं साथ मिळत असेल तर आम्हाला बऱ्याच गोष्टीचा विचार करायला लागेल. आणि मग आमच्या तालुक्यासाठी आणि तुमच्या भविष्यासाठी 76व्या वर्षी मी संघर्षाला उतरणार आहे, हे मी तुम्हाला सांगतो. आणि हा संघर्ष कदाचित माझ्या आयुष्यातला शेवटचं इलेक्शन असू शकते. आणि मला त्याचा कंटाळा आला आहे. मला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो. मला कृत्रिम बुद्धिमत्ता नावाचं एक क्षेत्र नवीन तयार झालेलं आहे. ती मुलं मला तयार करायची. काय कृत्रिम बुद्धिमत्ता? तुमच्या मोबाईलवर जाऊन बघा, सगळे मोबाईलवर मेसेज जे करता ना त्यापेक्षा AI बघा, मग कळल मामा काय भानगड आहेत. संबंध चित्र बदलणार आहे. डाटा ही संपत्ती होणार आहे. डाटा म्हणजे काय? माहिती. दीपक चव्हाणांच्याकडं काय आहे काय नाही, दीपक चव्हाणांची आई कोण आहेत, वडील कोण आहेत, हे अमुक तमुक, हा डाटा. तो आता हे आपण आणायचं का नाही? हा प्रल्हाद पाटील आणि रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरच अडकून राहायचं. याने आपलं जीवन एकदा संपवून टाका. तुम्ही माझं फक्त एकच ऐक, यावेळेस आमदार केला, पार्टी बघू नका, काही बघू नका, त्या कांबळेचं डिपॉझिट घालवायची हमी घेताय का सांग. बाकीचं काय मला बोलायचं नाही. काय त्या रणजितबद्दल मला बोलून बोलून कंटाळा आला. काय बोलायचं त्याच्याबद्दल? चांगलं बोलता येत नाही. काय नाहीच आहे चांगलं तर काय बोलणार. बँका बुडवण्यापलीकडे याने काही केलेलं नाही. प्रल्हाद पाटलांनी तेच केलं. हे सगळे बँक बुडव्यांची टोळी आहे, व्यापारी बुडव्यांची टोळी आहे. त्याच्या नादाला लागू नका. हात जोडून विनंती आहे तुम्हाला की ह्या भानगडीत तुम्ही कृपा करून पडू नका. उगाच आपलं काहीतरी येऊन पाटील सांगतो म्हणून तुम्ही जर तिकडे जाणार असाल तर मी परत एकदा सांगतो की परत मला बोलवू नका. धारू साहेब येतील का नाही, रुपारेल मॅडम राहतील की नाही, हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर त्यांना ताप दिला, आहे ते विकून निघून जाणारी मंडळी आहेत, त्यांना पैशाची गरज नाही आहे. मी त्यांना सांगितलं, माणुसकीतनं ती लोक इथं आलेली. पैसे तर कमवणार, तोटा करायला कोण धंदा करत नाही. पैसे कमवणार, पण माणुसकीने कमवणार. बँका न बुडवता कमवणार. तुमचा संसार सांभाळणार. अहो तुमच्यातला एक तो पैलवान कुठं हो, तो कामगार पडला होता बघा, पंडित का काय तो मेला बघा, पंडित प्रीती मॅडम रात्रभर झोपल्या नाहीत शंकर. इतकी माहिती मिळली की हा कामगार आपल्याकडं खरंय का कुठे जगतात. अशी माणसं तुम्ही सांभाळणार नसाल. त्याच्या आधी शिरगावकर, काय शिरगावकरांनी पाप केलं होतं, नीट चालत होतं ना. आणि तेव्हाही प्रल्हाद पाटील आणि शामराव भोसले दोघंही माझ्याकडे. अहो इथले मी तुम्हाला माझ्या सांगतो, मी दिवाळीत इथं आलो होतो 2002-2003 हे इथं या स्टेजच्या 5-25 तुमच्या कामगारांच्या बायका दिवाळीत माझ्याकडे आल्या, रडायला लागल्या आणि मला म्हणाल्या की आमच्याकडे दिवाळी करता येत नाही. तिथनं उठलो, फलटण बँकेत गेलो, मारोजी बँकेत 4 कोटी रुपये पाठवून दिले की नाही. राजू कुठं इथं बसलाय. हे त्यावेळेची गोष्ट. हे काय पाटलाकडे बघून दिले नाहीत, कामगाराकडे बघून दिले. अहो रडल्या दिवाळीत. आम्हाला काही वर मतं टाकतील ना टाकतील, माणूस किती ठेवायला पाहिजे. अरे अशा परिस्थितीत तुम्ही हीच लोक, हेच घोडे माझ्यासमोर नाचवणार असाल आणि जर मग विकासाला कुठं मी कमी पडलो आणि ह्याच्यातच जास्त वेळ गेला तर त्या सगळ्या सत्यनाशाला तुम्ही जबाबदार राहणार, हे बाकी नक्की आहे, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे विचार करून आपल्या भविष्यासाठी ही राजकीय क्षेत्रातली, तालुक्यातली, जिल्ह्यातली लोक घालवणं गरजेचं झालेलं आहे. इथं पार्टीचा प्रश्न राहिलेला नाही. हे दोघं आधी कुठले होते? काँग्रेस पार्टीत. प्रल्हाद पाटील कुठल्या पार्टीत आहेत ते त्यांनाच माहिती असतं. सकाळी 6ला उठले की शरद पवार माधवराव आपट्याला घेऊन
दुपारी पृथ्वीराज चव्हाण हिंदूरावला घेऊन, तिसऱ्यांदा मंत्री कोण विलासराव गुंडाळकर आला की लगेच घरी बोलवून माझ्याकडे या. अरे कुठपर्यंत नाटकं चालायची. ही नाटकं थांबवणार असेल तर मला या भानगडीत पाडा, नाही तर मी माझं नाटक असं तयार करणार आहे यावेळेस. तुम्हालाही मी सांगून जाणार आहे, मी यावेळेस या दोघांना सुट्टी देणार नाही आहे. काय जे व्हायचं आहे ते होऊन द्या, त्यांना काय करायचं आहे ते करून द्या. अगदी तोंडावर आलं आहे. एकच पट्ट्याही या साखरवाडीतलं नाव घेणार नाही. तोच त्यांच्याकडे परवा 22 लोक घेऊन गेला होता सुरवडीला की तुम्ही आमच्या घरादाराचं काय केलं आहे. नाव घेणार नाही. बाकीचे कोण तुमच्या तिथे दम नाही कोणाच्यात त्यांच्याकडे जायचं. उलट वाढदिवस आला की चालली तिकडे, अमुक झालं की चालली तिकडे. अरे थांबवा, बिंदास जा की हा कारखाना सोडून जा, तुम्हाला कुठं जायचं आहे तिथे. त्यांनी चूकची फॅक्टरी चालवायला घेतली काय काढली आहे तिथं जाऊन बसा, आमचं कुठं काय म्हणणं. सुरवडीला डिस्टिलरी आहे का नाही, मग जाऊन बसा तिथं, आपल्याला काय करायचं. पाहिजे फायदा तर रामराजे आणि मताला रणजित नाईक निंबाळकर आणि प्रल्हाद पाटील. हे समीकरण यापुढे सहन केलं जाणार नाही. आणि सर्वसामान्य माणसाला सांगायची गरज आलेली आहे की पैसे आणि हिंदुत्व अमुक आणि तमुक या सगळ्या गोष्टी काय नाहीत. पोटाच्या पुढे काही नाही. पोट भरणारा माणूस तोच आपला, पोट भरणारा माणूस तोच धर्म, आणि पोट भरणारा आणि भविष्याची काळजी घेणारा तोच आपला नेता. आणि असा नेता सापडून आपण कुठल्या मार्गाने या इलेक्शनमध्ये जायचं हा निर्णय मी घेणार आहे. आणि या निर्णयाबरोबर आपण राहावं एवढी विनंती करून रजा घेतो. धन्यवाद. भोसले, जयराम भोसले, दिलीपराव पवार, राजेंद्र माने, शेखर भोसले, समीर भोसले, सूर्यदादा भोसले, अनिल बापू रनवरे, चंद्रकांत भोसले, भारत होरासाहेब, जयराम भोसले, सुधीर भोसले, चंद्रकांत भोसले आणि आपण सर्वच मान्यवर, साखरवाडी परिसरातील सर्व प्रमुख, सर्व मान्यवर कार्यकर्ते, आम्ही पत्रकार मित्र, आमचे सर्व पत्रकार मित्र या ठिकाणी आपल्याला लक्ष्मण तात्यांनी आणि बाबांनीही अतिशय सविस्तरपणे रामराजांच्या 95पासून जे काही तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विशेषतः पाण्याविषयी जे काम केलं त्याबद्दल आपल्याला अतिशय सविस्तरपणे माहिती सांगितली. मी एकच सांगेल की निश्चितपणे या तालुक्यावरती आणि पश्चिम महाराष्ट्रावरती रामराजे साहेबांचे निश्चितपणे उपकार आहेत. याचं कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की 95 साली रामराजे साहेब जे आमदार झाले त्यावेळी अपक्ष आमदार 40पेक्षा अधिक आमदार निवडून आले होते. आणि त्या सर्व आमदाराला एकत्र करून जो काय पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा प्रश्न होता तो हातामध्ये घेऊन सरकारवरती, तत्कालीन सरकारवरती दबाव आणून केवळ आम्हाला पश्चिम महाराष्ट्राला पाणी द्या, आमचा पाणी प्रश्न सोडवा, आम्हाला कुठलंही पद नको, अशा प्रकारची मागणी करून सरकारवर दबाव आणून त्यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापना करून घेतली. आणि या कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या स्थापनेतून त्याला पैसे तरतूद नसले तर सुद्धा कर्जोळखे काढले आणि कृष्णा खोरे विकास महामंडळ स्थापन करून पश्चिम महाराष्ट्रामधले पाण्याचे प्रश्न मार्गी लावले. नंतरच्या काळामध्ये सुद्धा मे 2000पर्यंत आपल्या राज्याचं वाटेचं पाणी जे अडवायचं होतं ते कर्नाटक आणि आंध्र आणि महाराष्ट्र राज्य अशा 3 राज्याचा लावाद होता. आणि ते राज्याचं पाणी जर मे 2000पर्यंत अडवलं नसतं तर ते पाणी आपल्या राज्याला मिळालं नसतं. त्यासाठी महाराज साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केला आणि ते राज्याचं 596 TMC पाणी अडवलं. म्हणून महाराज साहेबांचे आपल्या राज्य आणि पश्चिम महाराष्ट्रावरती विशेषतः उपकार आहेत. आणि अनेकांनी सांगितले, मागच्या सभेमध्ये अजितदादांनी सांगितलं, आपल्या राज्याचे ज्येष्ठ नेते सांगोल्याचे आमदार, माजी आमदार गणपतराव देशमुख साहेब त्यांनीही कबूल केलं. तर निश्चितपणे हे रामराजे साहेबांचं कार्य हे फार मोठं आपल्या पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक क्रांतिकरण असं हे पाऊल आहे. आणि त्यामुळं रामराजे साहेबांनी या तालुक्याचा, या जिल्ह्याचा पाण्याविषयी नियोजनबद्ध विकास केला.
आपलं धोंबलगुडी धरण तर हे आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठल्याही नियमामध्ये ते बसत नव्हतं, पण सर्व नियम बाजूला सारून केवळ त्यांच्या कौशल्यामुळं आणि त्यांनी अधिकाऱ्यांना पटवून दिलं की धरण कसं गरजेचं आहे ते कसं होऊ शकतं, त्यांच्या या कौशल्याच्या बुद्धिमत्तेतून हे धरण बांधलं आणि प्रत्यक्ष ते धोंबलगुडी धरण बांधून आपल्या कालवे आपल्या तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत आंदोलनपर्यंत ते पाणी आणलं. ही किमया ही साधी किमया नाही आणि त्यामुळं रामसाहेबांचं कार्य हे कुणीही आपल्या तालुक्यातला कुणी आता विरोधक काही म्हणून, परंतु खऱ्या आता आपल्या सर्वसामान्य जनतेला महाराजसाहेबांना जेवढे आशीर्वाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. खरं तर बाबांनी आता उल्लेख केला, हे सर्व काम नियोजनबद्ध केल्यानंतर कमिन्स कंपनी आपल्या तालुक्यामध्ये आणली आणि जे काय प्रश्न हातामध्ये घेतले होते ते प्रश्न तडीस नेण्याचं काम हे रामराजसाहेबांनी आपल्या बुद्धी कौशल्याने केले. म्हणून रामराजसाहेबांच्या वरती या तालुक्याचा या जिल्ह्याचा त्यांच्यावर विश्वास आहे, लोकांची श्रद्धा आहे, प्रेम आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये विशेषतः आपल्या तालुक्यामध्ये काय झालं आहे की काही लोक येऊन खोटं बोलणारी एक टोळी निर्माण झाली आहे. लोकांच्यामध्ये येऊन दिशाभूल करायची, खोटं सांगायचं आणि रामराजसाहेबांनी तालुक्याचं नुकसान कसं केलं हे लोकांना सांगायचं. परंतु जनता ही सूद नाही, लोकांना माहिती आहे तालुक्याचं विकास कुणी केला, तालुक्याचा नियोजनबद्ध विकास कुणी केला, शेतकऱ्याचा विकास कुणी केला, तरुणांचं भवितव्य कुणी घडवलं, ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत. पण लोक फसणार नाहीत. परंतु मागच्या इलेक्शनमध्ये थोडंसं काही स्थानिक गोष्टी होत्या त्यामुळे ते घडलं आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास थोडासा म्हणजे खोटा आत्मविश्वास बळावला आहे आणि त्यामुळे ते लोकांच्या मधून काहीतरी चुकीचं सांगतायत. बाबांनी सगळ्या गोष्टी उल्लेख केला, साखरवडी कारखान्याचा उल्लेख केला. खरं साखरवडी कारखाना आपल्या सर्वांना कल्पना आहे की आज जर साखरवडी कारखाना चालू नसता तर आज आपण इथं कुणीही इथं तुम्ही बोलवून सुद्धा आला नसता. एवढी गंभीर परिस्थिती होती. मला सांगा विरोधकांचं या साखरवडी परिसरासाठी योगदान काय? शून्य योगदान आहे. तालुक्यासाठीच नाही परंतु या साखरवडी परिसरामध्ये आपण सभा आहे म्हणून सांगतोय की या परिसरासाठी विरोधकांचं कोणतंही योगदान नाही. फक्त आपल्या साखरवाडी परिसरामध्ये येऊन तरुणांची दिशाभूल करायची, मध्यंतरी एक मोर्चा काढला कमिन्स कंपनीवरती आणि केवळ मी भूमिपुत्रासाठी लढतोय असा खोटा कळवळा त्यांनी आणला. जणू काय आजपर्यंत सगळे बाहेरचे लोक होते कामाला कमिन्समध्ये, आत्तापर्यंत सगळे बाहेरचे होते, आता त्यांनी मोर्चा काढल्यानंतर तालुक्यातले आले. अशी काही परिस्थिती नाही. पूर्वीपासून या कमिन्स कंपनीमध्ये नियमाप्रमाणे काम चालतं. म्हणजे आधी सांगेल की त्या कमिन्स कंपनीमध्ये रामराजसाहेबांच्या माध्यमातून जरी मुलं नोकऱ्याला लागली 100%, पण तरीसुद्धा तिथं गुणवत्ता पहिली बघितली जाते. कमिन्समध्ये पहिलं जर काय बघितलं असेल तर गुणवत्ता बघतात, नंतर शिफारस. त्यामुळे निश्चितपणे या तालुक्यातल्या तरुणांचं भलं झालं की नाही याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे बाबांनी उल्लेख केला की खरी परिस्थिती, त्यांनी उद्योग सांगितला सातारचा, पण लोणंदची आपली सोना कंपनी ही कंपनी फार मोठी होती, कमिन्स नंतरची या भागातली मोठी कंपनी होती. ती कंपनी गेली, कशामुळे गेली? आणि कंपनी गेल्यामुळं तिथं माझ्या माहितीने 2 ते 3 हजार मुलांचं कुटुंबाचं नुकसान झालं. आज 2 ते 3 हजार मुलं तिथं सोना कंपनीमध्ये नोकरीला लागू शकले असते, एवढी मोठी कंपनी होती. मग केवळ राजकारणामुळे का चुकीच्या प्रवृत्तीमुळं आणि हेच आपल्या पुणे तालुक्याचं घडवत असेल तर याचा विचार पण विशेषतः तरुणांनी केला पाहिजे. तर थोडंसं तरुणाला काय की भक्तीबाज जरा असं खोटं बोललं, रेटून बोललं मी लोकांना ते तरुणाला बरं वाटतं, पण ते तात्पुरतं बरं असतं, कायमचं नसतं. जे खरं आहे ते खरं बोललं पाहिजे. मला तरुणाला पटू किंवा न पटू, पण ते खरं बोललं पाहिजे. आणि त्यामुळे तरुणाचं हित कशात आहे, भवितव्य कशात आहे हे समजून सांगणं आमच्यासारख्या सगळ्या लोकांचं प्रतिनिधींचं काम आहे. आणि महाराजसाहेब नेमकं तेच करतात. एखादा तरुण त्यांच्याकडे आला नोकरी मागण्यासाठी, त्याला स्पष्टपणे सांगतात की कमिन्समध्ये नोकरी आहे की नाही, किंवा तुम्हाला बाहेर जावं लागेल, बाहेर जायची तयारी करावी लागेल. शेवटी नोकऱ्या कमिन्सला मर्यादा आहे, सगळ्या मुलांना नोकरी लागू शकत नाही. आणि त्यामुळं या तरुणांचं भवितव्य पुढे घडवण्यासाठी योग्य नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळाले हे आपलं भाग्य आहे. आज रामराजसाहेबांनी त्यांच्या काळामध्ये विधान परिषद सभापती पण ते होते.
7-8 वर्ष सभापतीपदी त्यांनी काम केलं आणि विधान परिषदेच्या इतिहासामध्ये जेवढे सभापती होऊन गेले त्यांच्यामध्ये उल्लेखनीय काम केल्याचा जर नोंद कोणाची असेल तर ती रामराजे साहेबांची आहे. आणि त्यामुळं असा विद्वान किंवा सुसंस्कृत माणूस, अभ्यासू माणूस या तालुक्याला लाभल्यामुळं आज मला सांगा, प्रश्न आपल्या तालुक्याचे होते व संपले असं म्हणणार नाही मी, पण प्रश्न कमी झाले का नाही याचा विचार केला पाहिजे आपण. डोंबळकडे पाणी आणलं, तिथली शेती ओढ्याखाली आली, तिथलं मुंबईला लोक जे होते त्यांचं प्रमाण आता कमी झालं नाही. बरीचशी शेतकरी आता गावामध्ये येऊन शेती करतायत. तिथं बेरोजगारी प्रमाण कमी झालं की नाही? आज 8-10 हजार मुलं मुली तिथं काम करतात कमिशनमध्ये. हे बेरोजगारी प्रमाण आपलं कमी झालं की नाही याचा विचार केला पाहिजे. त्यामुळं हळूहळू भविष्यामध्ये आता शेती महामंडळाचा प्रश्न मगाशी विषय काढला. शेती महामंडळाचा प्रश्न हा केवळ रामराजे साहेबांची एकट्याची समिती नेमली होती, एवढा सरकारचा त्यांच्या बुद्धिमत्तेवरती, त्यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास होता, म्हणून त्यांच्या नावाने रामराजे समिती अशी एकट्याची समिती नेमली होती. आणि सर्व ज्या शिफारशी केल्या त्या जवळजवळ 90% शिफारशी आज स्वीकारल्यात. एका दुसऱ्या फक्त शिफारस राहिली आहे. कामगारांच्या घराचा विषय, 2 कोटी जागेचा घराचा विषय आहे. 1 एकरच्या आतली जमीनचा वाटप, जेवढे 4 दिवसाचं वाटप ते होईल. असे अनेक प्रश्न मार्गी लागले. त्यामुळे एका सांगायचं की रामराजे साहेबांचं जे काय अभ्यासवृत्ती आहे, एखादा प्रश्न हातामध्ये घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून लोकांना खोटं न सांगता वस्तुस्थिती सांगून कशा प्रकारे प्रश्न आपल्याला सोडावा लागेल हे रामराजे साहेब करतायत. आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्यावर मनापासून आपण सर्वजण प्रेम करतो. मी साखरवाडीमध्ये एकच सांगेल, खरं तर साखरवाडीचा कारखाना हा ती काही मी सांगायची गरज नाही, आपल्या सर्व कल्पना आहे. पण काही लोकांना केवळ खुर्ची गेली म्हणून दुःख वाटते, चेअरमन पदाची खुर्ची गेली म्हणून दुःख वाटते, बाकी काही नाही. बाकी त्यांचा कुठलाही त्यामध्ये हेतू, कुठला कारखान्याचं भलं व्हावं, लोकांचं भलं असा नाही. तर खुर्ची जी आहे, काही लोकांना सवय असते खुर्ची कायम असावी लागते, ती गेल्यामुळे त्याला दुःख होतं आहे, दुसरं काही नाही. हा खोटा कळवळ आहे. आणि माझे खासदार तर त्यांचा एक साखरवाडी परिसराच्या कारखान्याशी काही संबंध नाही, कारण ते प्रश्नही माहीत नसतील. त्यामुळे निश्चितपणे आपण या पुढच्या काळामध्ये जे काही लोकांची दिशाभूल केली जाते त्या दिशेला बळी न पडता, मला सांगा, लोकसभेला मतदान झालं, काय संमत होता या साखरवाडी परिसरामध्ये, माजी खासदारचं योगदान काय, तरी मतदान आपण केलं. केवळ स्थानिक असल्यामुळं इतर काय मुद्दे असतील. मला सांगा, ते निरा देगूरचं पाहणी टेंडर काढलं, खोटं टेंडर काढलं. तुम्हाला आज मी सांगतो की या निरा देगूरच्या कामासाठी केंद्रातून एकही पैसा आला नाही. सर्व पैसे आले 400-500 कोटी राज्याचे आले. हे रामराजे साहेबांच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून मागच्या यावर्षी 24-25ला 150 कोटी आले, मागच्या वर्षी 150 कोटी आले, त्याच्यापूर्वी 75 कोटी आले जयंत पाटील मंत्री असताना. आणि त्या पैशावरती कामं हे चालू आहेत. जे 900 कोटीचं टेंडर काढलं होतं ते खोटं आहे, ते रद्द केलं. आणि ते सांगतात की रामराजे साहेबांनी टेंडर रद्द केलं. म्हणजे नक्की त्यांनी कबूल केलं पाहिजे की राज्यामध्ये तिथं कुणाचं वजन आहे, कुणाचं, मग त्यांचं ऐकत असेल तर सगळं त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणजे चांगलं झालं की माझ्यामुळं, वाईट झालं की ह्यांच्यामुळं, अशी जी प्रवृत्ती, ही प्रवृत्ती कुठेतरी थांबवली पाहिजे. आणि त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये तालुक्यामध्ये जे काय प्रश्न अपूर्ण आहेत, एक लक्षात घ्या की प्रश्न काय असे काय लगेच काय 4 महिन्यामध्ये 6 महिने सुटत नाहीत. त्यामुळे हे प्रश्न सोडवण्यासाठी एक अभ्यासू नेतृत्व, सुसंस्कृत नेतृत्व आणि विकासकामाबरोबरच तालुका हा योग्य दिशेने शांततेच्या मार्गाने गेला पाहिजे पुढं. आता काल महाराज साहेबांनी सगळ्याच गोष्टीमध्ये नुसता विकासच नाही तर लोकांचं, शेतकऱ्यांचंही प्रबोधन झालं पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये कापूस लागवडीसाठी प्रशिक्षण घेतलं, शिबिर घेतलं. आज हत्ती घास त्यासाठी शिबिर घेतलं. म्हणजे नुसतं लोकांनी राजकारण आणि विकास न करता आपला प्रपंच चांगला केला पाहिजे, प्रगती स्वतःची केली पाहिजे, मुलांची प्रगती झाली पाहिजे. हा एक सर्वसमावेशक उद्देश ठेवून हे राजकारण जो करतो तोच खऱ्या तर नेता महान असतो. नुसतं इलेक्शनसाठी सांगायचं लोकांना खोटं नाटं, याला हे अर्थ नसतो, हे तात्पुरतं असतं. आणि त्यामुळे त्यासाठी आपण साखरवाडी परिसरातील लोकांना माझी विनंती आहे, आपण एक विचार केला पाहिजे या तालुक्याचं योग्य नेतृत्व कोण आहे आणि कुणामुळे विकास झाला आहे, कुणामुळे तालुक्यामध्ये शांतता आहे, कोण तरुणांचं भवितव्य घडवलं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण विचार करावा. आणि भविष्य काळामध्ये आपण आपल्या तालुक्याचा जो अपूर्ण राहिलेला विकास आहे तो
पुढे चालू ठेवण्यासाठी तालुक्याची जी घडी विकासाची आहे ती घडी पुन्हा एकदा नव्याने पुन्हा सुरू करण्यासाठी आपल्या रामराजे साहेबांचा मागं खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की अजून एकदा आपण जागे व्हा, विचार करा. तरुणांनी विचार करा, कामगारांनी विचार करा. मला सांग, खरं तर कामगारांचं हे पुनर्जीवन आहे. म्हणजे आपल्या साखरवाडीच्या शेतकरी कामगारांचं रामराजे साहेबांनी पुनर्जीवन केलं आहे. आता आपण बंद असता कारखान्यात आपली काय अवस्था आली असते न सांगण्यासारखे. आणि त्यामुळं आपण या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य निर्णय घ्यावा, रामराजे साहेबांच्या पाठीमागे ताकद उभी करावी एवढीच विनंती करतो. थांबतो. यानंतर आदरणीय महाराज साखरवाडी आणि परिसरातील विविध विकास कामं आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी घेण्यात आला होता. आणि आज या ठिकाणी त्यानंतरही सभा होत असताना अध्यक्षस्थानी असणारे श्रीमंत रामराजे साहेब, तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय दीपकराव चव्हाण सर, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉक्टर बाळासाहेब शेंडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ताबापू अनपट, बुरुंगले सर, दत्त इंडियाचे व्यवस्थापक श्री अजित जगताप साहेब, माजी सभापती शंकरराव माडकर, त्याचप्रमाणे सौ रेश्माताई भोसले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भगवानराव होळकर, आमचे सहकारी संचालक हनुमंतराव अभंग, लक्ष्मण तात्या नाईक निंबाळकर, शरदराव बापू रणवरे, माऊली भोसले, चंद्रकांत काका रणवरे, बापूराव भोसले, शरद रणवरे सर, के के भोसले, राजेंद्र गाडेसाहेब, रमेश भोसले, जयराम भोसले, दिलीपराव पवार, राजेंद्र माने, शेखर भोसले, समीर भोसले, सुरेशदादा भोसले, अनिल बापू रणवरे, चंद्रकांत भोसले, भारत वोरा, जयराम भोसले, सबीर भाऊ भोसले, दिलीप काका भोसले, संजय पाटील, रमेश बोंद्रे, महेश भोसले, पोपटराव भोसले, सर्व पत्रकार बंधू, नामदेवराव भोसले, झेंडे आप्पा, आपण वास्तविक इथं उपस्थित असणारे आपण सर्वच, शरदराव जाधव आहेत, सर्वच आपण या ठिकाणी आहात. माझ्या आधी या ठिकाणी एक आमचे कामगार बंधू यांनी संपूर्ण या परिसराचा एकंदरीत गेल्या काही वर्षाचा आढावा घेतला. ते श्रीयुत गायकवाड साहेब, त्यांचे सर्व सहकारी कामगार बंधू, आपण उपस्थित असणारे आपण सर्वच. या ठिकाणी साखरवाडी म्हटल्यानंतर साखरवाडीचं नाव ह्या कारखान्यामुळं साखरवाडी, आणि 1933 सालचा हा कारखाना, अनेक स्थित्यांतर पाहत पाहत हा कारखाना आज ह्या परिस्थितीत येऊन पोचलेला आहे. या ठिकाणी वास्तविक कारखान्याचा विषय नाही आहे, परंतु या परिसरामध्ये झालेले अनेक जी विकास कामं आहेत त्यांच्या संबंधाने भूमिपूजन किंवा लोकार्पण सोहळा आपण या ठिकाणी घेण्यात ठरवलं आणि त्याप्रमाणे आपण तो घेतलेला आहे. परंतु मी म्हटलं ना, साखरवाडी म्हटल्यावर कारखान्याचा विषय निघाला नाही तर कसं चालेल. आज ही वस्तुस्थिती एकच आहे की हा साखरवाडी साखर कारखाना दत्त इंडियाच्या माध्यमातून 10,000 क्रशिंग कॅपॅसिटीचा आज होतोय, आणि मला वाटतं हा खऱ्या अर्थाने एक चमत्कार आहे. आणि मी गेल्या अनेक वर्षापासून हाही कारखाना पाहतोय. किंबहुना रामराजे साहेब, आम्ही मंडळी एकदा या कारखान्याच्या एका ठराविक विषयाच्या संदर्भामध्ये एकत्रित या ठिकाणी होतो, त्यावेळेला स्वर्गीय गाडेसाहेब सुद्धा होते. आणि तिथपासून आजपर्यंतचा आपण इतिहास जर पाहत गेलो तर हा कारखाना काही फार सुस्थितीत चाललेला होता असं म्हटणं थोडंसं धाडसाचंच ठरेल. चालला होता, आणि चालत चालत शेवटी अशा परिस्थितीत येऊन पोचला की आता हा इथून पुढं चालूच शकत नाही. या ठिकाणी अनेक आरोप प्रत्यारोप होतात, मला त्यामध्ये पडायचं नाही. प्रल्हाद पाटील साहेब हा कारखान्याचं व्यवस्थापन पाहत होते, आणि ते पाहत असताना हा कारखाना बंद पडला. आणि NCLT मध्ये बँका NCLTत जातात, NCLTत दुसरं कोणी जात नाही, बँका NCLTत जातात. ते एक ट्रिब्युनल आहे, आणि त्याच्या मार्फत आमचे पैसे लवकरात लवकर वसूल करण्याच्या दृष्टीने त्यांनी NCLT मध्ये त्या ठिकाणी मागणी केली.
आणि NCLTच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सुदैवाने दत्त इंडिया त्या ठिकाणी आली. मी सुदैवाने का म्हणतोय की NCLT मधून अनेक जण येऊही शकले असते, पण ते आले असते आणि आहेत अशा परिस्थितीत कारखाना चालवला असता. 10,000 टनाचा आणि त्यानंतर पुढं आणखी नेण्याचा विचार सुद्धा त्यांनी लगेच केला नसता. हा NCLT मधून चालवायला मला वाटतं आपला हा 3रा सीझन असेल, 4था सीझन, म्हणजे 3 सीझन झाले, हा 4था सीझन. कोणाच्या ध्यानी मनी होतं की हा 4था सीझन हे 10,000नी गाळप क्षमता करून त्या ठिकाणी कारखाना चालू करतील. कोजन पूर्ण झालेला असेल, डिस्टरी पूर्ण झालेली असेल, पोत्याचा कारखाना सुद्धा ह्या ठिकाणीच. आता दुसरे साखर कारखाने कसे चालवायचे तुम्ही एक आव्हान आम्हा सर्वांजवळ निर्माण केली, ही वस्तुस्थिती. आणि इकडं फसवून माझ्याकडून कारखाना घेतला. कोणी फसवलं? रामराजांनी फसवलं. तुम्ही कोणाकडून घेतला होता आणि किती रुपयाला घेतला होता हे एकदा कुठंतरी जाहीर करा. आणि माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे, दत्त इंडियाने हा कारखाना चालवायला घेतला NCLTच्या माध्यमातून. मी स्वतःही त्या ठिकाणी पाहिले की रामरायांनी किती कष्ट घेतले की लवकरात लवकर निर्णय व्हावा आणि सीझन चालू व्हावा. हे सर्व होत असताना त्यामध्ये फायदा कुणाचा झाला? कामगारांचा झालाच. शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते, ते शेतकऱ्यांचे पैसे काहींचे सुटले. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला, ऊसाला आपल्याला हक्काचं ठिकाण त्या ठिकाणी गाळपासाठी त्या ठिकाणी निर्माण झालं, हे आपल्याला विसरता येणार. मागचे पैसे मिळाले, चालू पैसे मिळायला सुरुवात झाली, कामगारांना वेळेवर पगार मिळायला सुरुवात झाली. हे सर्व घडत असताना ह्या सर्व परिसराचा जो एखादा कारखाना बंद पडलेला असतो आणि त्यानंतर जी काही परिस्थिती निर्माण होती, ती परिस्थिती तुम्ही अनुभवलेली आहे. शेतकऱ्यांपेक्षा कामगारांनी ती अधिक अनुभवलेली आहे. आणि ही परिस्थिती दत्त इंडियाच्या माध्यमातून, रामराजांच्या माध्यमातून बदलली का बदलली नाही, हा खरा प्रश्न. परंतु त्याच्याही पुढे राहून माझाच रामराजांना प्रश्न आहे की तुम्ही या सगळ्यांना मदत केली, पण सगळ्यात याचा सर्वात मोठा लाभार्थी प्रल्हाद पाटील आहे. जर काहीच झालं नसतं तर हे सगळे मागतकरी त्यांच्या दारात असते, आता तुमच्या दारात आहेत. त्यामुळे त्यांची सुटका करण्याचं काम, फार मोठं काम रामराजांनी केलं. आणि एक व्यक्ती आत्महत्येपासून प्रवृत्त करण्याचं काम रामराजांनी केले, हे विसरू नका. दुसरा पर्याय नव्हता. अहो, आजाडी साखर कारखाना मी चालवलेला आहे आणि एक एक रात्र कशी काढली माझं मला माहिती आहे. कर्जाचा डोंगर जेवढा डोक्यावर असतो तो तर सहकारी होता, हा खाजगी आहे. हा सगळा बोजा रामराजे साहेब तुम्ही उतरवला त्याच्या डोक्यावरचा, आणि त्यामुळे तो जिवंत आहे. आणि ते म्हणतात फसवलं. फसवलं नाही, उलट तुम्हाला या अडचणीतून बाहेर काढलं. ही कृपा करून त्यांनी विसरता कामा नये आणि तुम्हीही विसरू नका. आणि हा संपूर्ण परिसरच नव्हे, हा साखरवाडी कारखाना काय आता हा फक्त ह्या परिसराचा नाही, अख्ख्या फलटण तालुक्याचा ऊस त्यांना लागणार. फक्त आमच्या कार्यक्षेत्रात जरा येऊ नका जगताप साहेब. आणि फलटण तालुक्याची साखर कारखानदारी म्हणजे मोडीत निघालेली साखर कारखानदारी. बाहेरचे साखर कारखाने आपल्याकडे यायचे आणि आपला ऊस घेऊन जायचे आणि जास्ती दर दिल्यानंतर ऊस जाणार ह्याविषयी काही म्हणजे कुणाला काही बोलता येत नव्हतं. पण आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आता बाहेरच्या कार्यक्षेत्रामध्ये आपले कारखाने जाऊ शकतात आणि ऊस आणू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली. मग ही परिस्थिती निर्माण झाली, याला काहीतरी तर कारण असेल, कुठंतरी तर कष्ट घ्यावे लागले असतील. तुम्ही 4 वर्षात केलं, आम्हाला जवळपास 15 वर्ष लागली सुस्थितीत आणायला. डॉक्टर साहेबांना माहिती, आम्ही म्हणायला लागलो होतो आता श्रीराम कारखाना अवसायनात काढा, हा चालणं शक्य नाही. रामराजे एकटे म्हणले थांबा, शेवटी आजोबांनी शिवाजीरायांनी निर्माण केलेली संस्था आहे ती आपल्याला अवसायनात आपल्याला तरी काढता येणार नाही, काही ना काही मार्ग निघेल. आणि मार्ग निघाला, आपण पुढे गेलो आणि एकमेव सहकारी साखर कारखाना आज हा फलटण तालुक्यामध्ये जिवंत राहिला, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याचंही श्रेय निश्चितपणे रामराजे साहेबांना द्यायला पाहिजे. हे दोन्ही अडचणीत असलेले कारखाने आज बाहेर पडले आणि ह्या भागातील शेतकऱ्यांचा
ऊस उत्पादकांचा फार मोठा प्रश्न मार्गी लावला हे आपल्याला विसरता येणार. या तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता, औद्योगिकरणाचा प्रश्न महत्त्वाचा होता. MIDC झाली, उद्योग येत नव्हते. आजही माझ्याकडे फोटो आहे, अनेकांना आम्ही येऊन ती जागा दाखवायचो आणि म्हणायचो काहीतरी गीतं करा. शेवटी त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेबांच्या आणि रामराजेंच्या प्रयत्नांमुळं त्या ठिकाणी कमीन्स आली आणि संपूर्ण देशातला त्यांचा मेगा प्रोजेक्ट आहे. 2 मेगा प्रोजेक्ट आहेत, एक फलटणला झाला आणि एक जमशेदपूरला झाला. म्हणजे सर्वात मोठा प्रोजेक्ट कमिन्सचा हा फलटणला आला आहे आणि त्यामुळं एकंदरीतच संपूर्ण परिसराची एक वेगळ्या प्रकारचं उद्योग त्या ठिकाणी, मल्टीनॅशनल उद्योग त्या ठिकाणी, शाश्वत उद्योग त्या ठिकाणी उभा राहिला आहे आणि त्याच्या माध्यमातून आज होत असलेली चाललेली प्रगती आपण पाहतो. आता काही लोक भाषा करतात की त्याला टाळं लावायचे. आता कुणी उठायचं आणि काही बोलायचं ह्याला काय अर्थ राहिला आहे? ते भावी आमदार आहेत असं मी ऐकलं, कांबळे, ते म्हणले कमिन्सला कुलूप लावू. आता ते काय तुझं दुकान आहे का कुलूप लावायला? तो बाकीचा विषय सोडा, परंतु अशा प्रकारची भाषा करणं अत्यंत चुकीचं आहे. एक मल्टीनॅशनल कंपनी आलेली आहे, आरोप करायचे, ते आरोप आमच्यावरती करायचे, पण आमची नावं घेता येत नाही म्हणून दुसऱ्यांच्या नावं घेऊन आरोप करायचे. कुठलीही मल्टीनॅशनल कंपनी कामगारांना त्या ठिकाणी त्यांना दिया आहे ती रक्कम ही देतच असते, त्यांच्या खात्यावर डायरेक्ट देत असते. तिथं ते काही कुणी कॉन्ट्रॅक्टर जगवायला नसतात. जे काम करतात कॉन्ट्रॅक्टर कमिन्समध्ये त्यांना सगळ्यांना कल्पना आहे की कमिन्सची कामाची पद्धत कशी आहे. 1 रुपयाची सुद्धा ही कंपनी लाच देत नाही आणि पूर्णपणे नीतिमत्ता ठेवून त्या ठिकाणी ही कंपनी काम करत असते. आपल्या सुदैवाने अशी चांगली कंपनी आलेली आहे आणि चांगल्या प्रकारचं औद्योगिक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी आपली, का कंपन्या बंद पाडण्याची भाषा करण्याची जबाबदारी आपली. आज कमिन्स झालं, त्याच्या जोडीला ट्यूब इंडियाचं काम चालू झालं. आता कित्येकांना माहिती नसेल 27 एकरामध्ये ट्यूब इंडियाचं काम चालू झालं. म्हणजे एक चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी उद्योग आज फलटण तालुक्यामध्ये येत आहेत, उभे राहत आहेत. त्याला पोषक वातावरण करण्याची गरज आहे आणि ते वातावरण जर आपल्याला निर्माण करायचं असेल, निर्माण झालेलं टिकवायचं असेल, तर त्या ठिकाणी रामराजे साहेबांची नितांत गरज आहे. ही जर काहीतरी चुकीचं काही घडलं, तुम्ही लोकसभेला घडून दिलं नाही, तुमचे आभार, म्हणजे थोडेफार आभार मानतो, आता फार आभार नाही ना मानतो. तर अशाच प्रकारची भाषा त्या ठिकाणी आपल्याला सातत्याने ऐकायला लागली असती. आणि शेवटी अशी कंपनी आहे की फार त्रास होतोय तर हाय तसं सोडून निघून जाऊन दुसरीकडे सेटअप करते. त्यामुळे असे उद्योग आपण आणखी कसे आणता येतील असं पाहिलं पाहिजे का आलेला उद्योग हा घालवायला पाहिजे. सातारच्या MIDCची जरा बारकाईने माहिती घ्या, काय झाली सातारच्या MIDC. आज शिरवळ असेल, लोणंद असेल, तुम्हाला मुद्दाम माहिती करता सांगतो, शिरवळला आणि लोणंदला सुद्धा बुरुंगले सर सुद्धा इथं आहेत. त्या ठिकाणी चुकीच्या प्रवृत्ती येऊ घातलेल्या रामराजे साहेबांनी, मकरंद आबांनी त्या थांबवल्या, येऊन दिल्या नाही. बुरुंगले सर बरोबर आहे का चुकीचं आहे सांगा? अनेक चुकीच्या प्रवृत्त्या येत होत्या, त्या थांबवल्या. आता नावं मी कुणाची घेत नाही, परंतु त्यांच्यावरती केसेस करायची वेळ आली तरी केसेसही केल्या, परंतु त्या ठिकाणी या चुकीच्या प्रवृत्त्या येऊन दिल्या नाही. त्यामुळं त्या ठिकाणी उद्योग वाढत असताना आपल्याला दिसतो आणि तीच वातावरण आपल्या फलटणमध्ये आहे. ते जर कोणी त्या ठिकाणी अडचणीत आणत असेल तर त्याला आपल्याला थांबवावं लागणार आहे. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आज योग्य पद्धतीने हा तालुका पुढं जातोय, औद्योगिकरणाच्या दृष्टीने पुढं जातोय, शेतीच्या दृष्टिकोनातून असणारी साखर कारखानदारी आहे ती पुढं नेण्याच्या दृष्टीने तिथं प्रयत्न होत आहेत. या ठिकाणी दत्त इंडिया 10,000 कपॅसिटीने चालणार आहे. श्रीराममध्ये आम्ही जवळपास श्रीराम जवारच्या माध्यमातून 5,000पर्यंत त्याची कपॅसिटी वाढवलेली आहे. म्हणजे हे सर्व होत असताना ह्या भागातील शेतकऱ्याचं हित लक्षात घेऊन त्या ठिकाणी आज जर वाटचाल होत असेल आणि त्याला जर कोणी खेळ घालत असेल तर त्याला थांबवायची गरज आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यामुळेच मला आपल्या सर्वांनाच विनंती आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रामराजे साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून
त्या ठिकाणी आपल्याला जो उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका घ्यावी लागेल आणि ह्या तालुक्यातली जी व्यवस्थितपणे गेल्या अनेक वर्षाच्या कष्टानंतर जी घडी बसवलेली आहे ती घडी विस्कटू न देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. भाषा तुम्हाला सर्वांना माहिती आहे कशा प्रकारची, काय सांगायची गरज नाही. आणि असं जर असेल तर हा तालुका जे आपण वेगळं वातावरण निर्माण करण्यामध्ये जे यश मिळवलं ते पूर्णपणे काय बाजूला सारून काहीतरी कुणाच्या ताब्यात देऊन आपल्याला चालेल. याच गणेश मंडपात अनेक गोष्टी बघितलेल्या आहेत. जुनं काही आठवा, आता फार जुनी माणसं राहिली नाहीत, परंतु अनेकांनी या ठिकाणी सोसलंय, भोगलंय. हे आपण कुठंतरी थांबवलंय. आता ते जर कोणी आणू पाहत असेल तर त्यालाच थांबवायची गरज आहे का, गरज नाही, एवढंच सांग. तालुक्याचा पाण्याचा प्रश्न अजूनही तो सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी अभ्यासपूर्वक तो सोडवावा लागणार आहे. आज सातत्याने म्हटलं जातं की नीरा देवघरचं पाणी बारामतीने पळवलं. बारामती एकटंच पाणी वापरतं का नीरा देवघरचं पाणी आम्ही वापरत नाही? कॅनॉल खाली माळशिरस वापरत नाही, सांगोला वापरत नाही, पंढरपूर वापरत नाही. धरणं बांधायचं आणि धरणातलं पाणी वापरायचं जी अट होती त्याच्या दृष्टिकोनातून कालवे होईपर्यंत ते पाणी वीर धरणातच येत होतं आणि तेथून काही प्रमाणात बारामती आणि काही प्रमाणात आपण ते पाणी वापरतच होतो. परंतु आमच्या माजी खासदारांनी त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारा पाणी आणण्याचा जो निर्णय झाला तो निर्णय सुद्धा का झाला? कारण तुम्हाला जे पैसे देतात, वर्ल्ड बँक पैसे देते, एशियन डेव्हलपमेंट बँक पैसे देते, यांनी सांगितलं की इथून पुढच्या काळात पाईपलाईनद्वाराच पाणी न्यायचं. आणि तशा प्रकारचा निर्णय रामराजे साहेब सभापती असताना त्यांच्याच ऑफिसमध्ये तो घेण्यात आला. आणि त्यामुळं जे पाणी वाचणार होतं त्या पाण्याचं काय करायचं तर त्यापैकी काही पाणी 0.92 TMC पाणी हे धोम-बलकवडेमध्ये टाकण्याचा निर्णय झाला आणि इतर पाण्याचं काय करायचं हा निर्णय प्रलंबित होता. लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी आमच्या माजी खासदारांनी अत्यंत सुपीक कल्पना काढली आणि फलटण तालुक्याचं असणारं पाणी हे 1 TMC पंढरपूर, 1 TMC सांगोला आणि 1 TMC माळशिरसला देण्याचं पत्र दिलं. माळशिरसला देत असले तर माळशिरस कार्यक्षेत्रात आहे, पण पंढरपूर सांगोला काही कार्यक्षेत्रात नाही. आणि मुळातच आपल्या तालुक्यातील नीरा देवघर कार्यक्षेत्रातील जवळपास 42% क्षेत्र हे भिजू शकत नाही. पाणी कमी असल्यामुळं भिजू शकत नाही. जर पाणी वाचणार असेल तर त्या 42%लाच द्यावं लागेल. खंडाळ्यामधलं तसंच प्रकारचं काही क्षेत्र आहे त्याला द्यावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं पाणी कमी होणार आहे का नाही तेवढंच मला सांगा. नीरा देवघरचं पाणी त्यांच्या कार्यक्षेत्रात गेल्यावर तुमच्या कालव्याचं पाणी कमी होणार आहे का नाही, आणि मग त्याची भरपाई कशी करणार? या कुठंतरी अभ्यासपूर्वक विषय सोडवला तरच तो सुटू शकतो. तुमच्या कालव्यावरती अनेक लिफ्ट योजना आहेत, अधिकृत अनेक लिफ्ट योजना आहेत. ते पाणी किती आहे? ते 30 ते 35% पाणी तुम्ही वापरता, त्याच्या 30 ते 35% आहे. नीरा देवघरमधून वाचणारं संपूर्ण पाणी तिथंच वापरलं तरच तुमचं हे 30-35% पाणी ते वापरतात ते बंद होईल आणि तुम्हाला मिळेल, आणि तरच तुमचं ह्या ठिकाणी असणारं ऊसाचं क्षेत्र टिकणार. अन्यथा हाही भाग अडचणीत आणि तोही भाग अडचणीत. त्यामुळे हा बारकाईने प्रश्न ज्याला माहिती आहे तोच सोडवू शकतो. नाहीतर कागदावरती काहीतरी दिसलं म्हणजे काही प्रश्न सुटला अशातला भाग नाही. आज अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत. आता अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजना होत असताना 700-800 कोटी फलटण तालुक्यामध्ये होत आहेत. या सर्व कॅनॉलवरच होत आहेत. स्टोरेज टँक तुमच्या कॅनॉलच्या शेजारीच आहेत. कॅनॉलचंच पाणी त्यात घेणार आहे. त्याचा परिणाम शेतीवरतीच होणार आहे. आणि ह्या सगळ्याचा विचार केला तर बारकाईने पाण्याचा प्रश्न आपल्याला हा सोडवावा लागणार आहे. आणि हा संपूर्णपणे कृष्णा खोरेच्या स्थापनेपासून पाणी प्रश्नावरती आज संपूर्ण महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रामधला हा पाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने जर कुणी खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल उचललं असेल तर ते रामराजे साहेबांनी उचललं. 95-96 साली उचललं.
आणि त्यानंतर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचे, अशी किचकट प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने सुद्धा त्यांचा ज्ञानाचा उपयोग करूनच आपल्याला सोडावं लागेल. नंतर कागदावर काहीतरी दिसलं की काहीतरी पत्र दिलं आणि विषय वेगळाच चालू केला. अहो, लोकसभेची जरी निवडणूक असली तरी सुद्धा त्या ठिकाणी फलटण तालुक्याचं हक्काचं असणारं पाणी जर कोणी देत पाहत असेल तर ते आपल्याला थांबवावं लागेल, त्याला थांबवावं लागेल. आणि म्हणून योग्य तो निर्णय आपल्याला या येणाऱ्या विधानसभेला घ्यावा लागणार आहे. आणि काही करा, पण ह्या तालुक्याची अत्यंत व्यवस्थित बसलेली घडी, तुमच्या साखरवाडीत ही घडी ह्या कारखान्याच्या माध्यमातून बसली आहे का बसली नाही? मग बसली असेल ती विस्कटायचं काम करायचं आहे. अहो, इथं रामराजे नसतील तर तुम्हाला किती जगताप साहेब अडचणी येतील काही कल्पना आहे का? आणि तुम्हाला अडचणी वेगळ्या मार्गानेच सोडवाव्या लागतील, अर्थपूर्ण मार्गाने तुम्हाला या अडचणी सोडवाव्या लागतील. आणि याचं नुकसान कुणाचं आहे? हे शेतकऱ्याचं, कामगारांचं नुकसान. चांगलं चाललेलं आहे ते चांगलं चाललेलं चांगलंच चालू द्या. त्याच्यामध्ये अडथळा जर कोणी आणू पाहत असेल तर त्या अडथळा आणून त्यालाच नेस्तानाबूत करा, एवढंच लक्षात ठेवा. आणि मोठ्या ताकदीने त्या ठिकाणी रामराजे साहेबांच्या पाठीमागं उभं राहण्याची आपण सर्वजणच भूमिका घेऊया. तुम्ही अत्यंत महत्त्वाचे कार्यक्रम आज साखरवाडी परिसरामध्ये घेतले. कॅनॉलवरती जो पूल होणार आहे 5 कोटीचा पूल आहे, त्याचं कारणच असं आहे की एकंदरीतच संपूर्णच वाहतूक या ठिकाणी येणारी वाढली आहे. ऊसाची वाहतूक वाढली आहे, साखरेची जाणारी येणारी अनेक ज्या वाहतुकी वाढल्या आहेत त्याची गरज आहे. त्यामुळे अनेक ही विकासाची कामं या ठिकाणी घेतली आहेत. ती मार्गी लागत असताना तालुक्याचं मात्र शांततेने आणि वेगळ्या विकासाच्याकडं गतीने जाणार हा तालुका, असं या फलटण तालुक्याकडं पाहत असताना तो त्याच पद्धतीने पुढं जावा, एवढीच आपण सर्वांनी काळजी करून पुढचं पाऊल उचलूया. आणि तीच विनंती करतो. अधिक आपला वेळ न घेता मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी येऊन आपल्याला या ठिकाणी उद्बोधित करावं. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.